तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र हे कधी सुरू होणार? तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमचे चालणार नाहीयेत. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45-40 वर्ष झालं खस्ता खातोय. आमचे अभ्यासक म्हातारे झालेत, आमचे लढणारे गळून गेलेत. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठका शांततेत सरकार सोबत घेतल्या, घटनेत समजून सांगितलं, कायद्यात समजून सांगितलं, आयोगात समजून सांगितलं. इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडला. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये, नुसता तुमचा मार खायला नाहीये. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी, संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचं? त्याचा कोप काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाची एकदा मनस्थिती जर ढळली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय, घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्यातला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचं अकराळ विक्राळ रूप नाही रोखू शकत कोणी. मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, ज्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होतो, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना कोणत्या सरकारचा करतो. तो काय होणार आहे याचा विचार नाही कर. शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न, आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर खुटीला बांधणार असले, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50% जास्त, त्याचं अस्तित्व टिकवायला तो खंबीर आहे. अशी वेळ येऊच नाही. पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार आहे. त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही मुंबई पुरते बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असन, सामाजिक असन, राजकीय असेल, तुमचा व्यावसायिक असेल, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो. ही धमकी नाहीये, हे महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळे महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला, तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्याने सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमुठ्यापणामुळं नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला राहणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे मी करून आतापर्यंत दाखवलेलं आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं. मग महाराष्ट्रात नाही, पण बेट सुद्धा तुमचं नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.